खरीप हंगामात खतांचे रेशनिंग करण्याचा विचार. पीक नोंदीनुसार मिळणार खते. युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आवकवर परिणाम झाल्याने आगामी येणाऱ्या खरीप हंगामात खतांचे रेशनिंग करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या लागवडीनुसार खतांचे वितरण केले जाईल, अशी माहिती माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी सोमवारी येथे दिली आहे. माननीय कृषी मंत्री हे खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यात 48 लाख टन खतांची मागणी असून पुरवठा समप्रमाणात राखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. हवामान विभागाने 92% पावसाचा अंदाज वर्तविल्याने आपत्कालीन पीक योजनाही तयार केली आहे. राज्यात 28 लाख टन खतांची गरज असून त्यापैकी 15 लाख टन युरियाची गरज असते. केंद्र सरकारने खत पुरवठ्याची ग्वाही दिली असली तरी प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळावी यासाठी कृषी विभाग नियोजन करत आहे. तर काही शेतकरी हे गरजेपेक्षा जास्त खरेदी करत असल्याने वितरणात असमानता येत आहे. गरजू इतर शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये. त्यामुळे ॲग्रिस्टॅकमधील डिजिटल क्रॉप सर्व्हेनुसार नोंदवलेल्या 80 लाख हेक्टरवरील पिकांच्या आधारे खतांची गरज निश्चित केली जाईल. यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती आखली जात आहे, असे आयुक्त यांनी सांगितले आहे. तर आता आगामी खरीप हंगामात खतांच्या वितरणासाठी ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप्स ॲप नोंदवलेल्या पीक आणि त्याच्या लागवड क्षेत्रानुसार खते वितरण केली जातील व यासाठी नियोजन केले जाते. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.